पुरचुंडीने शेकणं म्हणजे काय? जाड मिठाने छातीच्या प्रदेशी शेकणे. थोडं जाड मीठ हे गरम करून त्याची पोटली बांधावी आणि छातीच्या प्रदेशी नाकाच्या इथे ही पुरचुंडीने शेकल्यामुळे कफाचं विलयन होऊन नाकावाट्यातून इझिली बाहेर पडण्यास मदत होते. दुसरं म्हणजे वाफ घेणे. पाण्यामध्ये निलगिरीचं तेल टाकून त्याची तुम्ही वाफ घ्यायची, परंतु वाफ घेतल्यावर लगेचच थंड हवेत जाऊ नये. आणि तिसरं म्हणजे नस्य. सिद्धघृत किंवा घृताचं नस्य सांगितलेलं आहे ते वैद्याच्या देखरेखीखालीच करावे. आणि आता अभ्यंतरतः औषधी सेवन किंवा घरगुती उपाय. तर प्रथमतः 2 लसणाच्या पाकळ्या घ्याव्या आणि अर्धा चमचा फुटाण्याची पावडर घेऊन ती दिवसातून 3दा सेवन करावे. हे सेवन केल्यावर पाणी पिऊ नये. दुसरं म्हणजे ओवा. ओवा हा गुणाने उष्ण असतो आणि त्यामुळेच अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा गूळ घेऊन त्याच्या 3 गोळ्या कराव्या आणि सकाळ दुपार संध्याकाळ 3दा याचे